निवडणूक आयोग आणि मतदान यंत्र संशयाच्या धोक्यात गुदमरून गेले। हा मुद्दा घेऊन शरद पवार लढाईला उतरू लागलेत। आता तोच उद्धव ठाकरे देखील या मैदानात आलेले आहेत। उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारलेले आहेत 5 प्रश्न, पण आता तरी नेमकी उत्तरं मिळणार का? उत्तरं मिळतील कदाचित, पण थातूर मातूर नको। विचारलेल्या प्रश्नाचं नेमकं उत्तर त्यांनाही मिळेल का? आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संशय व्यक्त करीत असलेल्या जनतेला तरी मिळेल काय? मित्रहो नमस्कार। कधी नव्हे एवढा संशय यावेळच्या मतमोजणीवर मतदान यंत्रावर घेण्यात आलेला आहे। सामान्य माणूसही तेच बोलत आहे ना हो। अहो सोशल मीडिया पाहिला ना तो हे जनमत आपल्या सहज लक्षात येतं की कुठल्या बाजूला आहे। महायुतीतले पक्ष आणि नेते सोडले तर सरसकट सगळे पक्ष आणि नेते या ईव्हीएमवर ठपका ठेवत आहेत, संशय व्यक्त करीत आहेत। आता बघा, त्या सोलापूर जिल्ह्यातल्या मार्कटवाडीचं जन आंदोलन मोडून टाकण्याचा, चिरडून टाकण्याचा जो प्रकार झाला का नाही, त्यामुळं तर या संशयाला अधिक बळकटी आली आहे। तिथं बघा, आता मूळ विषयाला बगल देण्याचा मोठा आणि केविलवाणा प्रयत्न करण्यात आलेला आहे। हा, पण जनतेच्या मनात असलेला संशय बदलण्यात भाजपला यश आलेलं नाही। 2 नेते पाठवले, विषय सोडून तिसरेच काही बडबडले, त्यांना काही फरक पडला नाही। अहो भाजपने केवळ राजकारण करून दिशा बदलण्याचं, वेगळ्या दिशेला लोकांना नेण्याचं काम केलेलं आहे। अहो निवडणूक आयोग देखील काही उत्तरं देत नाही, आणि दिली तर ती थातुरमातुर। आणि अशातच आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं निवडणूक आयोगाला 5 प्रश्न विचारलेले आहेत। अर्थात त्याची उत्तरं मिळतील का? मिळाली तर ती नेमकी उत्तरं असणार आहेत की थातुरमातुर असणार आहेत, की विचारलं एक आणि सांगितलं दुसरं, असंच काय होणार आहे हे अर्थ पाहावं लागेल। शिवसेना नेते आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, शरद पवार पक्षाचे राजेश टोपे अशा काही नेत्यासह इतरही उमेदवारांच्या पोस्टल आणि ईव्हीएम मधील या दोन्हीमधल्या मतामध्ये जो काही फरक पडलेला आहे, हा फरक कसा काय पडू शकतो, असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता विचारलेला आहे। जर पोस्टल मताचा कल आघाडीच्या उमेदवाराच्या बाजूने असेल तर मग ईव्हीएम मताचा कल महायुतीच्या उमेदवाराकडे कसा काय, असा प्रश्न आहे हा। खरं तर बघा, मागच्या 19च्या निवडणुकीपासून हे जर पाहिलं ना तर पोस्टल मतं जिकडे आहेत तिकडेच ईव्हीएमचा कल आहे। यावेळेलाच हे काहीतरी वेगळं घडलेलं आहे। बऱ्याच उमेदवारांच्या पोस्टल आणि ईव्हीएम मतामध्ये एवढा फरक पडलेला आहे की तो कसा पडला हा प्रश्न विचारण्याची वेळ येते। अहो मतदान होऊन 22 दिवस झाले, सरकार देखील स्थापन झालं, पण निवडणूक आयोग काय अजून या प्रश्नाची नेमकी उत्तरं देत नाही। ते उत्तरं देण्यास टाळाटाळ करतोय का? आणि मग कशासाठी, असा सवाल विचारत महाराष्ट्र या प्रश्नाची उत्तरं मागत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत। बघा आता त्यांचे काय प्रश्न आहेत। लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या मार्कटवाडीमधील नागरिकांचे आंदोलन का चिरडलं? निवडणुकीआधी मतदार यादीतून 30 लाख मतदारांची नावं गेली कुठे? 2019 ते 2004च्या दरम्यान मतदारांची संख्या 37 लाखांनी वाढली, पण गेल्या 5 महिन्यात तीच संख्या 47 लाखांनी कशी वाढली? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 47.1 लाख मतांचा फरक नेमका कसा पडला? शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या मतामध्ये पडलेला फरक तो का पडला? आणि 5वा प्रश्न, तुळजापूरमध्ये अचानक 1000 मतदारांचे खोटे अर्ज कुठून आले? असं सवाल करीत त्यांनी काही नेत्यांच्या पोस्टल मतात आणि ईव्हीएमच्या मतामध्ये जो काही फरक आहे त्याची सगळी आकडेवारी मांडली आहे आणि ते स्पष्ट केलेलं आहे। अशा बऱ्याच उमेदवाराच्या पोस्टल आणि ईव्हीएम मधल्या या मतामध्ये एवढा फरक कसा पडला, याबाबतचा प्रश्न आता उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे उपस्थित केला आहे। अहो मित्रांनो, हा फरक अत्यंत मोठा आहे आणि संशय उत्पन्न करणारा देखील आहे। त्यामुळं आता तरी निवडणूक आयोग नेमके उत्तर देईल का याची प्रतीक्षा असणार आहे। मित्रांनो, तुम्हाला याबाबत काय वाटतं ते अगदी मनमोकळेपणे आणि जरूर सांगा। शिवाय आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।